नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठा अपडेट आहे की निवडणूक आयोगाने एक सर्वात मोठा निर्णय हा घेतलेला आहे। विधानसभा परिषदेच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागल्या होत्या आणि त्या आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, ही सर्वात मोठा प्रश्न होता आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे। निवडणूक आयोगाने एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे की शेतकरी कर्जमाफी संदर्भातील जी काही विधानसभा परिषदेची निवडणूक आहे त्या निवडणुकीची आचारसंहिता आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही द्यायची या संदर्भातील हा निर्णय आहे। काय निर्णय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। निवडणुकीच्या दरम्यान संभाव्यतः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे। विधानसभा परिषद निवडणुकीत शेतकरी मतदार नसल्याने विशेष बाब म्हणून कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास आचारसंहितेमधून सूट देण्याची राज्य सरकारची विनंती होती आणि निवडणूक आयोगाने त्या विनंतीला मान्यता दिली आहे आणि ही माहिती सर्व काही माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्राच्या माध्यमातून मिळाली आहे। तर कर्जमाफी आता आचारसंहितेचं कोणतंही उल्लंघन होणार नाही, कारण विधानसभा परिषद निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं मतदान नाही। त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट आणि कर्जमाफीच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।